संगीत म्हटलं की बऱ्याच गोष्टी फक्त दिसण्यापुरताच मर्यादित राहत नाही। याचा अर्थ असा की साधनेशिवाय संगीताला फळ नाही। संगीत म्हणण्यापेक्षा कुठलीही कला अशी आहे की जिला साधनेची जोड लागते। काही वेळा साधना असेल पण ती योग्य मार्गाने असेल का हा सुद्धा प्रश्न पडतो। आणि जेव्हा मार्ग योग्य नसेल आणि फक्त साधना असेल तर त्याचंही फळ आपल्याला उचित आणि अपेक्षित मिळत नाही। पण काही जणांच्या बाबतीत विचार केला, आपण जास्त लांबचं फक्त सिंधुदुर्गातच बघूया, अनेक नामवंत गायक, अनेक नामवंत वादक या मधल्या काही 35-40 वर्षात उदयास आले। भजनामध्ये जर विचार केला तर भजन शिरोमणी श्री परशुराम बुवा पांचाळ, भजन शिरोमणी श्री चिंतामणी बुवा कदम, वामन बुवा फुटकर, चिंतामणी बुवा पांचाळ, त्यानंतर अशा अनेक दिग्गज बुवांनी डबलबारीच्या क्षेत्रात का होईना पण भजनाचा पाया रोवला, तो दिवंगत ठेवला, चिरंजीव ठेवला। आणि त्यांच्या कलेचं सादरीकरण बघून अनेक तरुणांनी या भजन क्षेत्रात पाय रोवला। त्यामध्ये त्यानंतरची दुसरी पिढी आली ती म्हणजे कासले बुवा आले, लोकरे बुवा आले, जे आज भयंकर मोठं नाव आहे त्यांचं। सिंधुदुर्गामध्ये जगामध्ये त्यांची भजनं, त्यांची गायन ऐकलं जातं। त्यानंतरची एक संगीत भजन परंपरा आली। या मध्यंतरीच्या काळात असं झालं की बऱ्याच बारीक गोष्टी आपण इग्नोर करतो। बऱ्याचदा काय असतं, संगीतामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दिसतं तेवढंच अपेक्षित नाहीये का, तर याचं उत्तम उदाहरण आता माझ्यासमोर आबा पाटील बसले आहेत, पुराणिक बसले आहेत, बरेच नामवंत वादक आणि गायक समोर आहेत। बऱ्याचदा असं होतं की आपण सादरीकरण करतो फक्त 5 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाचं। आता जर तुम्ही बघितलं तर यापूर्वी 3-4 मुलांनी जे वैयक्तिक वादन केलं, एकल वादन केलं, ते सादरीकरण फक्त 5 किंवा 7 मिनिटाचं होतं। पण त्या 7 मिनिटांच्या तयारीसाठी किती वर्ष त्यांनी सायास केले हे कोणाला दिसत नाही। वय लहान असो मोठं असो, ते शिकण्याचं असो किंवा शिकून झाल्याचं असो, प्रत्येकाचा सादरीकरणाचा कालावधी हा 100%नेच झाला पाहिजे असं माझं मत आहे। जे आपण साधना करतो ती साधना फलित घेण्यासाठी आपल्याला सादरीकरणाची गरज आहे। आणि अशा सादरीकरणामध्ये ज्यांनी नाव कमावलंय अशापैकी सर्वात मोठं नाव सिंधुदुर्गामध्ये, अतिशय मोठं नाव वादनामध्ये पखवाज, विशारद, मृदंगमणी, नामदेव संगीत विद्यालयाचे संस्थापक गुरुवर्य श्रीयुत आनंद मोरे आज आपल्याकडे उपस्थित आहेत। त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या लावूया। खरं तर आनंद मोरे हे वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत, अनुभवाने नाही, कधी ऐकून घ्या, वयाने माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहेत। पण याने मला हात धरून या क्षेत्रात आणलं आणि नंतर योगेश प्रभू हे नाव झालं। त्यामुळे माझ्या क्षेत्रातले माझे पहिले गुरु पण तसं वास्तविक बघितलं तर आनंद मोरे आहे। एक चांगला मित्र, एक सर्जय माणूस, एक चांगला कलाकार आणि तेवढाच नवीन मुलांना संधी देणारा एक ज्ञाता म्हणून त्यांच्या सिंधुदुर्गामध्ये ओळख आहे। आपल्या विश्वकर्मा संगीत विद्यालयाचे गुरुजी आबा मोरे यांचे ते पखवाजामधील गुरु आहेत, सॉरी आबा मेस्त्री नाही चालतं। बऱ्याचदा असंच होतं की उदाहरण सांगायचं झालं तर आशिष प्रभू म्हणतात, योगेश प्रभूच्या नावावर आशिष प्रभू आहे, आशिष सडेकर हे नाव विसरतात। रामकृष्ण हरीचा संपर्क आला की आशिष प्रभू म्हणून मोकळे होतात। ते योगायोगाने आणि कदाचित तिथे काहीतरी त्याचा संपर्क असेल म्हणून असेल कदाचित। पण आबा मेस्त्री यांचे गुरुजी आनंद मोरे यांच्याशी आपण आज हितगुज करणार आहोत। हे सगळं तुम्हा विद्यार्थ्यांसाठी आहे, तेव्हा कृपया विद्यार्थ्यांनी याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या। अजिबात आवाज येता नाही। काही दिवसापूर्वी आमच्या रामकृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुलने वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता विद्यार्थ्यांसाठी। आणि तिथे एक अशी संकल्पना राबवली गेली की संगीत क्षेत्रातील एखाद्या नामवंत गायकाचं हितगुज करावं। आणि त्यावेळी आपण इथे उपलब्ध नव्हता, योगायोगाने आज उपलब्ध झाला। त्या दिवशी आम्ही श्री प्रफुल्ल रेवणकर गुरुजींची मुलाखत अशी घेतली होती। मला सांगायला आवडेल की विश्वकर्मा संगीत विद्यालयातील जेवढे विद्यार्थी रामा मेस्त्री यांचे जेवढे 14 पासून त्यांनी आता विद्यार्थी शिकवायला सुरुवात केली आहे, जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना तुमच्या नावाची ओळख करून देण्याची मला वाटतं गरज वाटत नाही। कारण प्रत्येक डबलबारी असू दे, कीर्तन असू दे, भजन असू दे, ज्याला पखवाज किंवा तबला वादनाचा नाद आहे त्या प्रत्येकाला आनंद मोरे म्हणजे काय व्यक्ती आहे, वल्ली आहे हे मला वाटतं माहित आहे। तरी सुद्धा
मी तुम्हाला कुतूहलापोटी आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारतो की आपल्याला मुळात या कलेमध्ये येण्याची रुची कधी, केव्हा आणि का निर्माण झाली? नमस्कार. श्री गजानन अंजादेवी, पांडुरंग, ज्ञानोबा तुकोबा यांना नम्र वंदन करतो. आपण सर्व भगवंत स्वरूप श्रोत्यांना अभिवादन करतो, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आणि योगेश भाऊंनी गहन असे प्रश्न विचारलेले आहे, त्याचं ठरवून काय बसलं नाही. मी कालच पंढरपूरहून आलो, त्यामुळे 8 दिवस वारीत थोडा क्षीण होतोय. आवाज, सर्दी, ताप वगैरे हा प्रकार असल्यामुळे मला जमेल तेवढं. आणि महत्त्वाचं आहे की चॅनेलवाल्याने सुद्धा मागे मला मुलाखतसाठी बोलवलं. मला आलेला वेळ मी योगेश भाऊंकडे देऊन सोडला, कारण एवढे मोठा, मी खरंच सांगतोय मनापासून, ह्या खुर्चीत सुद्धा बसताना मला जरा म्हणजे वेगळं वाटतं की मी मोठा झालो की काय, असं मला वाटायला लागलं की लहानपण देगा देवा हेच आमच्यासाठी योग्य आहे. तरी पण योगेश भाऊ आणि आबा घरी गेले, त्यांना वाटेल की मी अहंकाराने सांगतो की मी येत नाही, म्हणून त्यासाठी छोटासा प्रयत्न आपला तुमच्या आशीर्वादाने करतो. काय म्हटलं तुम्ही प्रश्न? वादनाची किंवा भजनाची आवड कधी, केव्हा आणि का निर्माण झाली? का निर्माण झाली हे मी सांगू शकत नाही, पण आवड ही लहानपणापासून. माझ्या घरी वडील पंढरपूरचे वारकरी, कुटुंबात माझे 7 बहिणी आणि मी 8वा. हे सांगण्याचं कारण की त्यावेळी कुटुंब मोठं असायचं. आता ही घरात वडील आमचे काय गाणं वगैरे शिकलेले नव्हते, पण तळमळ जी काय असते ती त्यांच्याकडचा एक गुण मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला. पूर्ण घेतला नाही, कारण त्यांचं भगवंताच्या बरेचसे ग्रंथ ते महिनाभर वाचत असायचे. त्या निमित्तानं नामस्मरणाचा हे लहानपणापासूनच स्वर कानी ऐकायला मिळाले. बाजूच्या वाडीमध्ये भजनं असायची, त्याची ओढ असायची, झान वाजवायची, कोणतरी काहीतरी ढोलकं वगैरे पंढरपुरातून आणायचं, ते वाजवण्याचा प्रयत्न करायचा. कसं वाजवायचं ते माहिती नव्हतं, काठी घेऊन वाजवायचं, कधी हाताने, ओढ येईल तसं. आणि ते करता करता नामदेव महाराज आमच्या घरी यायचे सुरुवातीच्या काळात, आणि आले की बाबांना सांगायचे काहीतरी आमटे घेऊन ये म्हणून. ते मापडला वगैरे जाऊन त्यावेळी आणायचे. आणि रात्री ते जेवायच्या अगोदर त्यांचं झाड घेतली की त्याने नामस्मरण चालू केलं की आम्ही त्यांच्याबरोबर बसायचो. म्हणजे हे त्यांचं नाव पुढे करून मी खोटं बोलतोय असं नाही, मनापासून सांगतो त्यांना स्मरण की हे नामस्मरण करायचं. त्यावेळी त्यांची प्रसिद्धी, आता जे आपण नमस्कार नामदेव महाराज म्हटलं की नाव म्हटलं की सुद्धा वागतो, तसं त्यावेळी नव्हतं. पण असं असताना भजनं वगैरे चालू असायची. आम्हाला तेवढंच वेळ मिळायचा, कारण दुसरं कारण असं होतं की अभ्यासात कल नव्हता आमचा. घरातून त्यांना सगळ्यांना मी खूप मोठा शिक्षक म्हणजे खूप मोठा व्हायला पाहिजे शिकून, असं त्यांची इच्छा होती सगळ्यांची. परंतु तिथे माझा मन रमेना. शाळेत सुद्धा अभ्यास येत नव्हता असं नाही, पण लक्ष ह्याच गोष्टीकडे जो होता लहानपणापासून, तो करता करता मग गिरीश महाराज आमच्याकडे येऊन 7-7 दिवस भजनं असायची. कदाचित आबा पाटील वगैरे सुद्धा त्यावेळी यायची. सगळे भजनं 7-7 दिवस, सप्ताह असे किती वेळा चालले. कसं आहे माहितीये, कोणाची तरी पुण्य आणि कोणाचे तरी आशीर्वाद असल्याशिवाय, आणि मी शिकणारा म्हणून जरी क्लासमध्ये गेलो, मुलांना सांगावंच म्हणून सांगतोय की मी शिकणार आणि मोठा होणार म्हणून जर क्लासमध्ये गेलो तर तो मोठा कधी होऊ शकत नाही. कोणाचे तरी पुण्याई आणि आशीर्वाद त्याच्यासाठी म्हणून ते लागतात. म्हणून आपण नम्र राहणं महत्वाचं आहे. नम्र असला तर समोरचा माणूस गोड गुलाबीने आशीर्वाद परत शब्द बोलणार किंवा प्रेमाने हातात हात देतील किंवा वाहवा करतील, नुसती वाहवा म्हणून नाही. तर ही गोष्ट एक त्याच्यातून महत्वाची. आणि ती आवड असतानाच मी ऐकून भजनं वाजवायला लागलो. मला तबला डगा पहिला, त्यावेळी पखवाज हा विषयच नव्हता. म्हणजे साधारण ही माझा 80चा जन्म, त्याच्यानंतर 10 वर्षानंतरच्या काळात 90 तबला घ्यायला मी पाठी लागायचो आई वडिलांकडे. वडील घ्यायला तयार, पण आई आणि बहिणी तयार नव्हते की हा अभ्यास करणार नाही म्हणून. त्यांना सुद्धा माहिती होतं अभ्यास करणार नाही म्हणून. पण तबला घेऊन शेवटी मी 9वीत असताना पाठी लागून तबला आणला. तो त्या तबल्यावरती
कधीच गौरव नसायची माझ्या. ते कायम तबला उघडा, खेळून आलो की काय धून यायची ती वाजवायची, अजून कुठेतरी जाऊन आलो, शाळेतून आलो की पहिला तबला वाजवायचा, असा प्रकार असायचा. पण त्यावेळी शिक्षण देणारा पण कोण नव्हता आणि तिथपर्यंत ज्ञान करण्यासाठी सुद्धा तेवढंच कोणाला वेळ नव्हता किंवा वडील कामात असल्यामुळे त्यांना सुद्धा ते घेऊन जायचं आणायचं असं त्यावेळी प्रकार नव्हते. आता खूप सुविधा झालेल्या आहेत, त्यावर बोलीन मी. पण असं करता करता मी भजनं ऐकायला लागलो आणि कॅसेट मिळायचे. तर मला माझ्या बहिणीने एक वॉकमॅनचा आईवा कंपनीचा एक वॉकमॅन दिलेला, त्याच्यावरती मी कॅसेट आणायचो. पहिली कॅसेट होती ती आपली, ते कॅसेट ऐकायचे आणि ते काय वाजतं हेडफोन कानात घालायचे रात्री आणि झोपेत ते ऐकत जायचं. तो वॉकमॅन सकाळी उठताना वाव वाव असा आवाज यायचा, कारण त्याचे सेल संपलेले असायचे. मी काय कानातून तो आवाज आला तरी तो काढत नव्हतं, कारण कुठचा आवाज ऐकू येतो हे महत्वाचं आहे. आणि उठायचं, शाळेत जायचं किंवा कॉलेजात जायचं. असं बरेच वेळा रोज 14 रुपयाचे सेल लागायचे त्यावेळी. 14 रुपयाचे सेल रोज खर्चून मला थोडं काहीतरी यायला लागलं, म्हणजे रोज 14 रुपये. तो नंतर त्याचे सेल काढूनच टाकावे लागत असायचे. असं करत नंतर मी भजनं वाजवायला लागलो थोडीफार. आणि रात्रीचे आमच्याकडे भजनं उशिरा करायचे, ते वारकरी वगैरे भजन असं करायचं. मग मी भजनातून जरी आलो आमच्या मंडळाच्या, तरी 2 वाजता वडिलांनी बोलवलं, आम्ही कापडशीत भजन करायचं आहे म्हणून. 2 वाजता मला काय कुठे कोणाचंही भजन असेल ना, मला वाजवायला मिळतं ह्याला महत्व. त्याच्यामुळे मी झोप वगैरे काय नाही, मग रात्रभर पहाटेपर्यंत भजनं करायचो आम्ही. आणि असं करता करता नंतर मी थोडंफार ते ऐकून वाजवायचं. ते माझे गुरुजी, माझे भाऊजी श्री अरुण मांजरेकर हे 96-97च्या सालात 96 साली त्याने पंडित माऊली सावंत यांच्याकडे क्लास चालू केला पक्वाचा. आणि ते मी त्यांचं ते भजन करतात म्हणून भजन वाजवायचो. आणि रात्री एक दिवशी आम्ही 1च्या दरम्यान घरी आलो भजन करून. आणि मला बोलले, तू हा बोल वाजवलास ना, तो असा वाजवायचा तसा वाजवायचा असं त्याने सांगितलं. पण मग हात मारायचे काय करायचं, त्यावेळी असा हात मारायचा हे माहिती नव्हतं. ऐकून आवाज आला की झाला, म्हणून अनामिकेने मी हात मारायचो तबल्यासारखा. तो नंतर मला त्याने घरी आले, बाकीचे भजनात ते घरी गेले जपायला. मी म्हटलं मिळतंय तीर्थ ते सोडायचं नाही, झोप काय आयुष्यभरच घ्यायची आहे. रात्री आंघोळ केली, गुरुजींना बसवलं घरी आणि आंघोळ केली, गणपतीला नमस्कार केला आणि बाहेर आमचा जुना बाकडा असायचा, त्या बाकड्यावरती पखवाज घेतला, त्याने झाडलेला मुंबईवरून. तो पखवाज ठेवून घेतला आणि मला त्याने हात दाखवला, नमस्कार केला, गुरुभजन केलं. रात्री 2 वाजता, म्हणजे शपथविधी झाला रात्रीच्या वेळेत. तसं माझं गुरुभजन झालेलं आहे, पण ते स्थिर आहे, गमतीने सांगितलं. तर गुरुभजन केलं आणि मी रात्रभर मला जमेल त्याने जे काही सांगितलं ते हात मारण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत माझा थोडाफार यायला लागला. मग त्यांना सकाळी परत आरतीसाठी आले, त्याला दाखवलं. आणि ते अक्षरं जी वाजवायची ती उक्रम बदलायचे बोटांच्या अक्षरांची. त्या मुलांना माहिती असणार, माहिती आहेत ना? नाव काय तुझं? मोठ्याने सांगते. वादकांचा आवाज कडकडीत यायला पाहिजे. हा बरं, खूप चांगलं वाजवला त्या मुलांनी, चाट सुंदर वाजते त्याची. तर असं करता करता बोल हात त्या बोलांप्रमाणे वळवायचा प्रयत्न केला. काय होईल ते होते, आपण प्रयत्न करायचा असं करून. कारण ते गणपतीच्या अनंत चतुर्दशीपर्यंत असायचे घरी, म्हणजे गावात. परत ते मुंबईला जायचे. ते असेपर्यंत मला काय मिळेल ते मी स्वार्थाने जमा करायचो. आणि ते म्हणजे कुठलाही अडचण नसताना किंवा कुठचाही मला आता वेळ नाही असं न करता त्या माणसाने मला खूप आधार दिला. अजूनपर्यंत त्यांचा आधार आहे. आणि तुम्ही म्हटलात मला आवड कशी निर्माण झाली, ती अशा गोष्टीतून आवड निर्माण झाली. जसं काय म्हटलं तुम्ही त्याच्यानंतर, हां, कारण अशी आवड निर्माण होते. मुलांना सुद्धा मला त्याच्यातून हे सांगायचं आहे की तुम्ही क्लासला शिकायला गेलात, कोणाकडे जावा. म्हणजे मुंबई पुणा गाठलात तरी काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जर अंतरातून तुमच्या रक्तात जर आवड नसेल तर तुम्ही कुठची कला टेम्पररी करू शकता, त्या कलेत आतमध्ये घुसू शकत नाही. कारण रियाज नुसतं तबला आणि पखवाज घेऊन बसला म्हणजे रियाज नाही. तुमचं चिंतन अखंड देहात अंतरात्म्यात तुमचं ज्यावेळी चिंतन असेल. मला आता बरेच वेळा भजन स्पर्धा असते किंवा काय असायचं, आमच्या रिहर्सल कॅसेट आम्ही जवळजवळ मी 100 कॅसेट वाजवल्या स्टुडिओमध्ये. योगेश बुवा
त्यांचे पण गाणी झाले, तिथे कॅसेट केलेले. आम्ही झोपायला स्टुडिओत असायचो कुडाळात किंवा मुंबईपासून केले. अंतरातच आमचं कॅसेटची रेकॉर्डिंग रिहर्सल आम्ही कॅसेटीत म्हणजे त्या स्टुडिओत घ्यायचं आणि कॅसेट करायची. अंतरात बोल कुठचं करायचं आहे ते जागरूक असलं की ते तुमच्या मनात तयार व्हायला पाहिजे. हातात तुमच्या मनात जर तयार, माझं आपलं मत सांगलं, तुमच्या जर मनात त्याची तयारी असेल किंवा तुमचा कॉन्फिडन्स आला असेल तर तो बोल चुकता सुद्धा बरोबर येऊ शकतो आणि त्याच्यात अधिक तुमची बोटं कॉन्फिडन्सली फिरू शकतात. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे काय वाजवतात रोजचा रियाज असेल ना का, समजा गुरुजीने तुम्हाला आज बोल दिला असेल तरी आजच दिला असं जाताना होता नाही. तुमच्या घरी जाताना मी काय सांगतो लक्षात आलं की आज तुम्हाला बोल दिला पण तो घरी जाताना आजच नवीन बोल दिला असं होता नाही. तुम्ही तिथे का गेलात क्लासमध्ये तर ते शिकायला आलात. मग तो बोल तुमच्या डोक्यात परफेक्ट बसून कसा जाईल म्हणजे तो घरी जाऊन तुमची पुढची उजळणी चालू होईल. असा रियाज केला तर तुमचं उज्ज्वल भवितव्य होण्यास काही अडचण येणार नाही असं माझं मत आहे. आता तुम्ही आताच कुटुंबाचा उल्लेख केला, त्या प्रश्नावर मी येणारच होतो. तुमचे वडील पिताश्री पंढरपूरचे वारकरी, बऱ्याच वेळा मी त्यांना आरती गाताना ऐकलेला आहे कापुरुषामध्ये सत्यनारायण पूजेला. तुमच्या कुटुंबामध्ये 7 बहिणी आणि तुम्ही 8वे म्हणून तुमचं नाव श्रीकृष्ण आहे. तसंच आबा मेस्त्री यांना 7 आत्या आहेत. फक्त नावच आहे. आबा मेस्त्री यांना 7 आत्या आहेत आणि त्यांचे वडील 8वे आहेत. योगायोग आहे हा, निवड योगायोग आहे. त्यांनी मला ती माहिती पाठवली. तसं बघितलं तर जात धर्म आणि भेद हे सगळं बाजूला सारलं तर मी तुमच्या घरात आजही येऊन जेवू शकतो आणि तुम्ही माझ्या घरात. बऱ्याच कौटुंबिक काय म्हणतात संकटांना सामोरं जाताना मी तुम्हाला बघितलेलं आहे. मला एक प्रश्नाचं उत्तर असं पाहिजे तुमच्याकडून की तुम्ही पहिले गुरुजी तुमचे बुवा अरुण मांजरेकर गुरुजी, त्यानंतर कुठल्या गुरुजीकडे पुढचं शिक्षण घेतलं आणि तेव्हा काय काय समस्या आला, हे अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मला उत्तर द्यावं. समस्या म्हटल्यानंतर खूप मोठी समस्या आहे आणि एक सांगतो त्याच्यातून सगळं सांगत गेलं तर खूप वेळ लागणार. समस्या आल्याशिवाय माणूस तयार होत नाही. आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आल्याशिवाय माणूस तयार होत नाही. आजच्या मुलांना वडील काय करतात किंवा वडिलांनी किती मेहनत घेतली ही मुलांना शिकायला येतात क्लासमध्ये, त्या मुलांना काहीच माहिती नसतं. आणि माझ्याकडे विचारलं तर मी ज्यावेळी तरुणाई झालो त्यावेळापासून मला इकडे तर भयंकर कल होता, पण आम्ही आर्थिकदृष्ट्या थोडे मागासले गेलो. कारण गाडी धंदा वगैरे वडिलांनी केला, त्याच्यात नॉलेज त्यांना जे दिलं ते चुकीचं झाल्यामुळे एक चूक खूप आम्हाला आयुष्यभर मला ती सहन करावी लागली. पण मी त्याच्यात खूप आनंद मानतो, कारण ती जर चूक त्यावेळी त्यांनी केली नसती, त्यांना मी काय सांगत नाही, त्याने त्यावेळी जर ती चूक झाली नसती, मी चूक केली असं म्हणत नाही. समजा योगायोगाने आपल्या सगळं प्रारब्धात असतं, ते मिळण्यासाठी काय करावं लागतं ते सांगतो. की ती जर त्यांच्याकडून चूक घडली नसती तर मी आज पक्वादात झालो नसतो, मी वेगळ्या लाईनला गेलो असतो. पण हे मला विचार करत असतो की मला नुसता पैसा पाहिजे म्हणून काहीतरी काम करूया असं मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही. आणि तो प्रसंग आल्यामुळे माझी एक निष्ठा तयार झाली भगवंताप्रती की जर ज्याने प्रश्न घालावे त्याने ती उत्तरं सोडू शकतात. सगळेच प्रश्न घालून मी सगळी उत्तरं देऊ शकत नाही, त्यामुळे भगवंताची जी काय करणे ती त्यालाच माहिती असं त्याच्याकडे सोडून वडील सुद्धा मी 22-23व्या वर्षी असतानाच वडील माझे निवर्तले. त्यामुळे दुःखाचा डोंगर माझ्याकडे होता प्रचंड की मला प्रपंच म्हणतात तो काय अजूनही नाही समजत, पण त्यावेळी काहीच माहिती नव्हतं. ते बालवय आणि ते लग्न फक्त झालेलं, बाकी काय तेवढं समजत नव्हतं. प्रपंच कुठून चालू करायचा, कुठे जपवायचा. पण ज्यावेळी मला ते गेल्याचं दुःख होतं त्यावेळी 12व्या दिवशी ज्यावेळी आपल्याला अग्नी देतात भटजी, त्यावेळी मी भगवंताला हात जोडून सांगितलं की जो आता काय मी जो संसारात तू मला जो लोटलास तो माझा संसार म्हणून मला करायचा नाही आणि मी करणार नाही, तुला जो काय करून घ्यायचा आहे तो तू कर असं मी त्याला विनंती केली. त्याप्रमाणे तो परीक्षा घेत मला पुढे पुढे ढकलत आहे. मी त्यामध्ये जे आहे त्याच्यात खूप आनंदी आहे. आता तर एवढा आनंद आहे की आज
माझ्याकडे शिकला आबा किती सालात यायचा? 2005. आता 2005 सालापासून आज 26 वर्ष म्हणजे 26 साल चालू आहे. एवढ्या वयाचे सुद्धा विद्यार्थी नसतील आबाकडे कदाचित त्या वयाचे 21 वयाचे ना. म्हणजे त्यावेळी यायचा आणि तो त्यावेळी येऊन जो स्वभाव आहे मुलांनी खरं ऐकण्यासारखं आहे. त्यावेळी जो स्वभाव आहे यायचा तो अद्यापही त्याचा तसाच आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एकदा जवळ राहायला तुमचा स्वभाव तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार. म्हणजे आपला स्वभाव तुमचा म्हणजे ज्येष्ठांना नाही सांगत मुलांना सांगतोय राग मानत नाही. नंतर मला मी मुंबईला गेलो बहिणीकडे. त्याच्यानंतर मी संगीत नाटक म्हणजे दशावतारी नाटक आमच्या कांतामाडी यांचं मी नेमका बहिणीकडे गेलेलो आप्पापाड्यात. आणि आमच्या इकडे ते कांतामाडी वगैरे हे सगळी कंपनी दादा बनवकर वगैरे सगळे दशावतारातले चांगले कलाकार सगळे तो घेऊन मुंबईला गेलेला. आणि आमच्याकडे मला वाटलं एक नाटक केलं आणि मला आमच्या ते शंभा मांजरेकर आहे आमच्या शेजारी ते त्याच्यात तबला वाजवायचे नाटकात. मग ते मला सांगितलं तू आज भाईदरला नाटक आहे भाईदरला पण चल म्हणून. म्हटलं हरकत नाही जाऊया. तर ते मोठ्या मनाचे शंभा मांजरेकर त्याने ते काय वाजवायचे ते मी ऐकायचो त्यावेळी लहानपणापासून. मला जास्त समजायला थोडंफार जे समजायला लागलं त्यावेळी कॉन्फिडन्स देण्याचं काम ते करायचे. थोडं भजन झालं की त्याने मला त्याचा एक अभंग वाजवायला अशी सुरुवात झाली. म्हणजे जुनं आहे ते विसरून चालणार नाही. तर मग मुंबईला गेलो मी तर भजन स्पर्धा होती संगीत भजन स्पर्धा भाईंदरला. आपण पाडगावकर बुवांची नाटक डबलबारी केली तिथे. त्या मैदानात डबलबारी भजन स्पर्धा संपल्यानंतर मालवणी जत्रोत्सव होता आणि माऊली सावंत पंडित माऊली सावंत आणि शेखर शिंदे परीक्षक होते. तर 3 भजनं असायची रोज. त्या 3 भजनात 3ही पक्वादानक आमच्या गुरुजींकडे शिकलेले 3घे जण. आणि त्याच्यात वरुण मांजरेकर भाऊ असं ते शेवटचं 3रं भजन त्याने वाजवलं झालं. आणि भजन संपलं स्पर्धा संपली आणि नाटक चालू झालं. तर मांजरेकर शंभा मांजरेकर मला म्हटले तू वाजवायला बस म्हणून. म्हटलं ते गुरुजी आहेत मी काय त्यांना तेवढं म्हणजे नमस्कार वगैरे केला पण मी कुठला काय तेवढं त्यांना माहिती नव्हतं. मांजरेकर गुरुजींनीच मला त्यांची ओळख करून दिली. पण नंतर मला त्यांनी सुरुवातीला जी गाणी असतात नाती करायला तरी वाजव म्हणून सांगितलं. मग त्याने सौख्य सुद्धा सर्व आपले रवी मेस्त्री होते नेरूळचे. तर त्याने मला ते पक्वास चांगल्या कंपनीतला भजनातला चांगला पक्वास पांडेचारला व्यवस्थित लागला. आणि तो त्या साऊंडवाल्याने आम्ही गावातले म्हणून शाही पुढीला धुम्याला दोन्ही ठिकाणी माईक दिली. त्यावेळी माईक कुठे लावतात ते सुद्धा माहिती नव्हतं. पण आवाज ठणठण झाला आणि लांब मैदानात म्हणजे तो आठवण्यासारखा किस्सा आहे म्हणून सांगतो की गुरुजी जात होते स्पर्धा आठवून घरी आणि मैदानाच्या कोपऱ्यात गेले आणि त्यांच्या एका विद्यार्थ्याचं विनायक सावंत म्हणून त्यांचं दुकान होतं काजूकरांचं. आणि ते बोल ऐकतात ना तर त्यांना वाटलं आपलाच कोणतरी आपलाच बाज वाजतोय म्हणून त्याला त्यांनी विचारलं अरे कोण वाजवतोय बघ जा म्हणून. तर त्याने सांगितलं की सर मगाशी तुमच्याबरोबर बोलायला आलेला तो मुलगा तो वाजवतो म्हणून. ते त्यांची पाऊल मागे आली बघूया तरी म्हणून. आणि त्याने चेहरा बघितला आणि जायला गेले. नंतर मग 2-3 दिवस मी सलग जायचो. नंतर परशुराम बुवांचे बारी डबल बारी वगैरे होते असे सगळे कार्यक्रमाला. नंतर मला सांगितलं चांगला वाजवतोस म्हणून. त्याने म्हणजे चांगला वाजवतो म्हणजे मोठेपणच नाही पण तयारी करायला पाहिजे अजून तुला. तर म्हटलं तयारीच करायची आपण तुम्ही जवळ घेतला तर म्हटला होणार असं मी त्यांना सांगितलं. तर म्हटलं हरकत नाही पण तू गावी असतो मी मुंबईला असतो. ते म्हटलं मला कसं मी काय नोकरीला वगैरे नाही नुकतंच माझं कॉलेज झालंय परंतु मला वेळ मिळेल तसं मी म्हणजे तुमच्या वेळेत आणि माझा मी ऍडजस्ट करून द्यायचं. ते बोलले कधी पण ये हरकत नाही म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारे ते त्यांच्याकडे जाणं झालं. आणि त्याच्यानंतर माझे वडील निवड करीत त्यावेळी अरुण मांजरेकरच बुवानी मला सांगितलं एक बात तुझ्याकडे आहे चांगला तर दुसरा बात जरा यावा म्हणून. त्याने स्वतः मला पंडित प्रताप पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे माझं डिपॉझिट भरून 1 वर्षाची 2 वर्षाची माझी फी दर महिन्याची त्या गुरुवर्यांनी माझ्या भरली. त्याच्यामुळे ते माझ्या आयुष्यभरात म्हणजे सगळेच गुरुवर्य खूप स्मरणात राहिलेला. आणि एक गुरु दुसऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो हे उत्तम उदाहरण त्यांच्याकडून आहे. म्हणून मी कार्यक्रम असला तर त्यांना बोलवल्याशिवाय कार्यक्रम करत नाही. त्यांना वेळ नसेल किंवा तब्येत वेळ नसेल तर ठीक आहे असं गुरुंपर्यंत माझं तेवढं सगळे. आता ते झालं आणि त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये प्रताप बुवांकडे आम्ही जायचो. त्यावेळी प्रताप बुवांच्या बंगल्याचं उद्घाटन होतं वास्तुशांती.
म्हणजे प्रताप पाटील म्हणजे पंडित प्रताप पाटील, हा नुसतं नाही, यांना समजायला पाहिजे म्हणून. गुरुजींच्या बंगल्याचं उद्घाटन होतं आणि त्यांचा कार्यक्रम होता तबला आणि पखवाज. तबलावादक जाधव म्हणून होते आणि यांचा पखवाज. तर त्या कार्यक्रमात आम्ही जवळून त्यांना कधी एकदा बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर वादन. मग त्यांनी 4 तास कार्यक्रम झाला मैदानात. एवढा तुफान त्यांची जुगलबंदी झाली, पखवाज, तबला आणि माझ्याबरोबर त्यावेळी कृष्णा राहू गेलेले, मी पण येतो म्हणून सांगू. आणि आम्ही दोघे जण, आमची तिकीट काढलेली होती 12 वाजताची पनवेलवरून, पण 11:30 वाजले तरी आम्हाला माहितीच नाही. जो 8 वाजता कार्यक्रम चालू झाला तो वेळच, म्हणजे एवढं आम्ही मंत्र म्हणतो आणि जबरदस्त, म्हणजे अर्थात पंडितजी गुरुवर्य भवानी शंकर म्हणजे जगविख्यात पखवाज वादक, त्यांना जवळून बघता आलं, अनुभवता आलं. आणि त्याच्यानंतर मग सावंतवाडीत कार्यशाळा झाली, त्या शाळेला मी 4 दिवस होतो. त्याच्यानंतर त्यांनी गोव्यात कार्यशाळा घेतली. त्यावेळी म्हटलं आम्ही महाराष्ट्रात देत आहे, पण त्याने फोन करून सांगितलं तू यायचं म्हणून. मग मी बऱ्याच मुलांना माझ्या गाडीतून रोज जाऊन आम्ही यायचो. कला अकादमीत आर्ट अँड कल्चरला ती 4 दिवस कार्यशाळा, त्याच्यानंतर कला अकादमीत 4 दिवस, असे बराच सहवास गुरुजींचा मला मिळाला. सगळं गुरुवर्यांना मी साष्टांग नमस्कार करतो. धन्यवाद. जसं दत्तगुरूंनी 24 गुरु केले, त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक गुरुजींकडनं काही ना काही मोलाचं ज्ञान उपलब्ध केलं. जसं तुम्ही सांगितलं की या क्षेत्रामध्ये कोणीतरी पहिला हात धरणारा पाहिजे. अगदी माझ्या बाबतीतही तसंच आहे. माझ्या समोर माझे प्रसाद प्रभू बसले. सगळ्यात पहिल्यांदा मला हार्मोनियमला हात लावायला या माणसाने दिला. तुमच्या कृपाशीर्वादामुळे भजन शिरोमणी परशुराम बुवा पांचाळ यांचा सहवास लाभला, पंडित माऊली सावंत यांचा सहवास लाभला. आज याच्या पुढे माझा प्रश्न आहे म्हणून मी यांची नावं घेतो लागोपाठ. भजन सम्राट आमचे पद्मनाभ गाळवणकर बुवा यांचा सहवास लाभला. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला वाजवताना कुठे ऐकलंय हे तुम्हाला कदाचित आठवत असेल नसेल, मला माहित नाही. मला आठवतंय रामेश्वर मंदिर उमरवण्यामध्ये पंडित भाऊ देसाई यांनी तुकडोजी महाराजांचा अभंग गायला होता, देव बाजारचा भाजीपाला आहे. आणि या अभंगामध्ये तुम्ही वादन केलं होतं. बरोबर पायरीवर, रामेश्वर मंदिराच्या पायरीकडे पालखी थांबली असताना तुमचं वादन चालू होतं. त्यावेळी मी, मकरंद, प्रसाद, मिलिंद, ऋषिकेश आम्ही सगळे ऐकायला गेलो होतो. आणि तेव्हा तुमचं वादन बघून मी इम्प्रेस झालो आणि तेव्हा मी ठरवलं की तुमच्या बरोबर भजनात उतरावं. आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला पद्मनाभ गाळवणकर बुवांकडे घेऊन गेला. त्याच्यानंतर आम्ही अनेक स्पर्धा केल्या तुमच्या वादनाबरोबर, खूप स्पर्धा, अनेक बक्षिसं मिळवली. त्यानंतर पंडित पाडगावकर, सुनील पाडगावकर, माफ करा, पंडित पाडगावकर बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्पर्धा केल्या. आणि त्यानंतर मी स्वतः स्पर्धा करायला लागलो. मला आठवतंय की परशुराम बुवांचं पहिलं गाणं जेव्हा गाळवणकर बुवा बसवत होते, मला वाटतं लोकरे बुवांची ती कॅसेट होती. काल मला वाटतं परशुराम रामदास कासले बुवा, माफ करा, कासले बुवांची कॅसेट होती. आणि ते नोटेशन आपण 3:30 वाजता रात्री तयार करून उठलो होतो. हे मुलांसाठी सांगतोय मी, हे मुलांनी ऐकण्यासाठी सांगतोय की रात्री 3:30 वाजता आनंद मोरे गुरुजींच्या माडीवर गाळवणकर बुवांच्या समोर वादन आणि चालू होतं. मला वाटतं गाळवणकर बुवांच्या घरात काय ना, बरीच वर्ष झाली, हे 2000च्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि तेव्हा ते आम्ही नोटेशन बसवून पहिला नंबर जिल्ह्यात मिळवलेला आणि वादनाचा सगळ्यात पहिला नंबर आनंद मोरेंना आला होता. आणि तेव्हा जिल्ह्यातील नामवंत वादक, आताची मोठी मोठी नावं, ते सगळे प्रतिस्पर्धी म्हणून आनंद मोरे यांच्या समोर होते. लक्षात घ्या की हे मी का सांगतो, याच्या मागचं गुपित पुढे आहे. तुम्ही काय करता याच्यापेक्षा ते कसं करता, ते एक्झिक्यूट, तुम्ही प्लॅन एखादा ठरवला तर तो प्लॅन एक्झिक्यूट कसा करता याला विशेष महत्व आहे. हे आम्हाला आनंद मोरे गुरुजींनी शिकवलं. आणि म्हणून माझा पुढचा प्रश्न बुवा असा आहे की वादनात तर तुमचं नाव अजरामर आहेच, काही गोष्टी ह्या ठरवून केल्या जात नाही. जसं आता तुम्ही गायन करता, भजन करता, हे कमी लोकांना माहित आहे. खरं तर तुम्ही उत्कृष्ट बुवा आहात, सगळ्यांच्या माहिती खातर सांगतो. आता सध्या आनंद मोरे बुवांची भजनं आमच्यापेक्षा चालतात. आम्हाला 365 दिवसातली 65 दिवसच भजन असतात आणि आनंद मोरे यांना 300 दिवस भजन असतात. तेव्हा आम्ही
कधीतरी असं वाटतं की आम्ही गायक घेऊन चुकलो की काय, आम्हाला आता वाजणंच शिरावं लागेल, कारण एक बाजू आमची आता कमी दिसायला लागली, आता आम्हाला दुसरी बाजू सक्षम करायला लागेल असं वाटतं. मस्करीचा भाग सोडा, पण कुठलंही संगीताचं गायनाचं शिक्षण तुम्ही वास्तविक गुरुकडे जाऊन न घेता सुद्धा कशी काय गाऊ शकता, या मला प्रश्नाचं उत्तर हवंय. माझ्यासाठी हे विशेष उत्तर असेल, कारण बऱ्याचदा वारंग साहेब तुमच्यासाठी सांगतोय, जेव्हा मी गात होतो, मी बुवा म्हणून बसत होतो आणि आनंद मोरे माझे वाजत होते, प्रसाद प्रभू इथे विटनेस आहेत, त्यांना माहित आहे. समजा एखादा शिवरंजनी रागातलं मी काहीतरी जरासं, तेव्हा माझं पण ज्ञान अपुरत होतं, कारण माझी संगीताची 3, 4, 5 वर्षच झालेली फक्त, आणि मी बुवा म्हणून ऍक्सिडेंटली आलो. तो विषय वेगळा आहे, तो माझ्या मुलाखतीत सांगेन, माझं मोठे पण इथे सांगायचं नाही. विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हा जेव्हा मी एखादा राग गातोय आणि मी म्हणायचो, हे खालून मला सांगायचे, हा नको, असा घ्या, असा आलाप घ्या, होय ना प्रसाद, बरोबर आहे नाही? आणि मग मी त्यांना भजनात डायरेक्ट सांगतो तुम्ही घ्या म्हणून, आणि माझ्यापेक्षा सुंदर आलाप हे घ्यायचे आणि टाळ्या ह्यांना पडायच्या, आणि मी बिदागीचं पाकिट मी घेऊन घरी जायचो. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. म्हणून मला विचारायचं आहे की तुम्ही संगीताचं वास्तविक गुरुकडे जाऊन कुठलंही ज्ञान न घेता सुद्धा राग कसे ओळखता, गाता कसे, आणि त्यापेक्षाही मला एक अतिशय महत्वाची गोष्ट विचारायची अशी आहे की शब्दांचा अर्थ जाणून तुम्ही भाव कसा त्यामध्ये आणता, हे मला जाणून घ्यायचं. खूप कठीण प्रश्न विचारला आणि मला आता लहान तोडी मोठा व्याज घ्यायला भाग पाडतात तुम्ही. खरंच मी माझं संपूर्ण आयुष्य, मी पुन्हा एकदा सांगतो की मी भगवंताला सरेंडर झालेलो आहे, कधी खूप वर्षापूर्वीपासून. आणि ज्यावेळी भजनाला बसतो, आता मी काय, खरं तर तुम्ही क्लास घेतात, अन्य ठिकाणी क्लास असतात, क्लासात जावं लागतं, स्वर समजावून घ्यावं लागतो, परंतु मला काय समजतं ते मलाच माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. पण भगवंतावर प्रेम नक्कीच आहे, ते वाढावं म्हणून मी भजन करतो. मला रोज याने सांगितलंय ते 300 दिवस भजन असतात असं काही नाही. माझं प्रेम भगवंतावर जास्त वाढेल, त्याची कृपा कशी माझ्यावर होईल, ह्यासाठीच मी भजन करतो. बाकी मला काय स्वर वगैरे विचारलं तर मी त्याच्यात असूर आहे हे मात्र सांगू शकतो. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट, मला पूर्वी खूप राग यायचा, त्यावेळी मला गाणं समजायचं नाही, कारण मला राग यायचा. आता काय झालं, राग माझा अंतरातला राग कमी झाला, त्यामुळे गाणं समजायला थोडंफार. बऱ्याच वेळा मी तुम्हाला हार्मोनियमवर पण साथ केली आहे. काही वेळा कठीण कठीण गाणी सुद्धा एवढी लिहिल्या तुम्ही सादर करता. मला वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त विलासबुवा पाटील, भजन शिरोमणी विलासबुवा पाटील यांच्या चाली आवडतात. माझं निरीक्षण आहे ते सांगतो. काही अंशी योगेश प्रभूंच्या चाली आवडतात, हे खंत आहे माझी. म्हणजे तुमच्यासाठी चाली बनवण्याला मी उत्सुक आहे, पण तुम्ही मला संधी देत नाही. असो, त्यातल्या काय, तसं काय नाही. मांजरेकर गुरुजींचीच गाणी मी वाजवत असल्यामुळे ती माझ्या अंगात गेली गाणी, त्यामुळे मला ते सादरीकरण करायला आणि थोडीफार गोडवा गाण्याला, त्या थोडाफार नाही खूपच गोडवा आहे त्या गाण्याला मला वाटलेलं. आणि आबा पाटील समोर बसलेले आहेत, ते इथे मोठे गायक आहेत, तर त्यांच्या समोर बोलणं म्हणजे खरोखरच विलासबुवा पाटलांनी त्यांची गाणं सगळ्यांनी गायलेली आहेत. म्हणजे पंडितजी सुरेश वाडकर, पंडित अजित कडकडे, अन्य गायकांनी गायले. आणि नंतरची मला आता बातमी मिळालेली आहे त्याच्यात की लता दिदी कडून सुद्धा ती कॅसेट एक त्यांची व्हायची होती. संपूर्ण सगळा सेट तयार केलेला आहे त्यांचा गाण्यांचा, अजूनही गाण्यांचा सेट तयार केलेला आहे. परंतु दिदींची त्यावेळी रेकॉर्डिंगची तारीख आणि त्यांची तारीख हे म्हणजे वेळे जुळले ना. गाणी चांगलीच, त्यांना सगळं डन झालेलं, म्हणजे करायचंच रेकॉर्डिंग म्हणून, परंतु काही गाण्याला योगायोग लागतो, त्याप्रमाणे ती गाणी झालेली नाही. ती गाणी अशी आहेत की त्यांच्याकडे काय, मी त्यांची माझी ओळख चांगली, त्यांची भजनं सुद्धा मी वाजवली विलासबुवांची. तर ती गाणी मला आवडतात म्हणून मी, आणि मला जमतात अशी वाटतात. पूर्ण जमतात की माहिती नाही, सहज असं म्हणजे ती गाणी सहज म्हणजे सोपी आहे असं नाही म्हणत, पण माझ्या ती मी वाजवलेली गाणी असल्यामुळे अंगवळणी पडली ती थोडीफार, म्हणून प्रयत्न करतो. बोलण्यासारखं खूप आहे, विचारण्यासारखे प्रश्न पण माझ्या मनात खूप आहे. पण तुम्हाला मी प्रश्न विचारला, थोडे उत्तर माझ्या मनात ठरलेलं होतं. मला वाटतं तुमच्यामध्ये जे भजन आता तोंडातून, तुमच्या मुखातून जे बाहेर पडत आहे, हे प्रार्थना तर आहेच, पूर्वजन्मीचं सुकृत आहे, हे सगळं ठीक आहे. पण तुमच्या पिताश्रींची जी भाव होता, भक्ती होती, त्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आलं. याचं उदाहरण मी अनेक वेळा देईन
तुमच्या बरोबर तुमच्या पिताश्रींचा आहे, आबामेश्री बरोबर आबामेश्रींच्या पिताश्रींचा आहे, माझ्या बरोबर माझ्या पिताश्रींचा आहे. निर्विवाद नितांत श्रद्धेने निस्वार्थीपणाने केलेली सेवा आणि आता हीच परंपरा पुढे चालू आहे. जुई रावळीचं नाव आता सिंधुदुर्गात आहे, पण तिच्या वडिलांनी अनेक वर्ष भजनं केली. त्या मी बरेच वेळ हा विषय सांगतो की ज्याच्या घरात संगीताची साधना आहे, आज नाही पुढच्या पिढीत नाही पण तिसऱ्या पिढीत तरी तो उगवणार म्हणजे उगवणार. संगीताची जसं म्हणत नाही, कलेची साधना आहे ती उगवतेच आणि त्याचं पुण्य आपल्या घराला आलेलं आहे असं आम्ही म्हणू. मला आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. एकच मिनिट की तुम्ही ज्यावेळी मी भजन करायची मी लहानपणी सुद्धा कधीतरी गायचो, भालकेत वगैरे म्हणायला आमच्याकडे गायब नाही, पण नंतर वादन चालू झाल्यामुळे तिकडे दुर्लक्ष झाला आवड असताना. पण कोरोना आला तो माझ्या फायद्याचा ठरला. म्हणजे खूप जण त्रासाचाच होता, पण माझा फायदा एवढाच झाला की तो वाईट होता हे वाईटच होता. म्हणजे कोणाचं वाईट झालं ते मला बरं वाटलं असं नाही, मी त्याच्यात फायदा करून घेतला. मी घरीच असायचो, नाहीतर आम्ही स्थिर नव्हतो. घरी असल्यामुळे संध्याकाळी काम काय करायचं की मांजरेकर पण घरी असायचे आणि सगळी आम्ही एकत्र रोजच्या रोज वेळच घालवायचा आहे ना. मग संध्याकाळी आम्ही वादन आणि गायन असं करत ते बसलो. ते एक बॉक्स घेतला, त्याच्यामुळे गाणं म्हटलेलं गुरुपौर्णिमा. ते मुलं मला चालू करा आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की मला माझ्या वडिलांचा दृष्टांत झाला की वादन करून नामस्मरण होतंच, पण प्रत्यक्ष मुखातून नामस्मरण चालू कर. त्यामुळे मी खरं तर त्या प्रेरणेला दाद देण्यासाठी मी थोडाफार प्रयत्न केला. आणि मला खूप जणांनी भजनासाठी, तुम्ही तर सुरुवातीला पासूनच असायचे की सगळे किंवा अजूनही असतात आभार असायचा. खूप मुलांनी अजूनपर्यंत म्हणजे आज भजन असतं तर 4 जण सुरुवातीला ठरवलेले असते तर 40 जण सुद्धा होतात. ही भगवंताची कृपा आहे. कुठे भजन असू दे आणि आवडीने थांबतात, याच्यात आनंद परमानंद भयंकर मिळतो आणि त्यासाठीच आम्ही भजन करतो. तसं तुम्ही म्हटलं की संकट तसं झेलावं. कोरोना सगळ्यांनी बऱ्याच जणांनी निगेटिव्ह दृष्टीने बघितलं. जसं तुम्ही सांगितलं तसं मला पण त्याचा खूप फायदा झाला. कोरोनाच्या मला वाटतं लॉकडाऊन मध्ये 4 महिन्यात मी 1000 अभंगांना ताली लावण्याचा संकल्प केला, तो पूर्ण केला. देवाच्या कृपेने त्याच दिवसात माझ्या पायाला फ्रॅक्चर होतं, मी जागेवर हलू शकत नव्हतो, माझ्या पायावर हार्मोनियम होती आणि माझ्या कंटिन्यू ताली चालू होती. यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न की तुम्ही जो सक्सेस मिळवला, एवढं मोठं यश संपादन केलं, तुम्ही जरी नाही म्हटलं, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही अजूनपर्यंत स्वतःला साधक म्हणता, अजूनपर्यंत स्वतःला विद्यार्थी म्हणता. मी पण अजून शिकतोय, अजून आबामेस्त्री पण शिकताय. शिक्षण हे कधीच संपत नाही. वयाच्या 99व्या वर्षी जरी तुम्ही शेवटचा श्वास घेत असाल तरी सुद्धा शिकण्याचा मोह विद्यार्थ्याला कधीच जात नाही. तरी सुद्धा मला एक असा प्रश्न विचारते की एवढं मोठं यश संपादन करून सुद्धा तुम्ही आजपर्यंत, जसं तुम्ही म्हणतात की आबामेस्त्री 30 वर्षापासून 21 वर्षापासून तसेच आहे, मी तसाच आहे, मी तुम्हाला पण तसाच बघतो. एवढ्या वर्षात तुमचे पाय जसे आहेत तसेच कसे राहिले हे विद्यार्थ्यांसाठी, आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, हा शेवटचा प्रश्न आहे. मगाशी मी सांगितलं की तुम्ही जे काय करायचं असेल तुम्हाला भवितव्य ते तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि तुम्हाला त्याच्यात संकट जर येत असतील, मुलांनी लक्ष ठेवा, तुमच्यासाठीच सांगतो, तुमच्यावर ज्यावेळी संकट येत असतील शिकताना, त्यावेळी समजायचं की आपलं वादन आपण चांगल्या पद्धतीने नेत आहोत आणि अजून ते भगवंताला आवडण्यासाठी आपल्यासाठी तो परीक्षा घेत आहे. हे कायम वाक्य माझं तुम्ही किती वर्ष शिकणार मला माहिती नाही, पण हे मात्र वाक्य माझं कायम लक्षात ठेवा की संकट आल्याशिवाय माणूस तयार होत नाही. हे 100% सत्य आहे. आणि त्याच्यासाठी रोजचा तुमचा रियाज, मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही रोज काय दिलंय की क्लासात ज्यावेळी आपण एका विद्यार्थ्याचा अभ्यास चालू असतो त्यावेळी आपण, आता तर आपल्या सगळ्यात जवळचा मित्र खूप झालाय, जिव्हाळ्याचा, म्हणजे हृदय त्याच्यात अडकलेलं असतं. कोण आहे सांगा बघूया, एवढा मित्र कोण आहे आपल्या जवळचा? मोठ्याने बोलू नका, सांगा लोचन, सांग कोण मित्र आहे तुझा किंवा मैत्रीण आहे? तर लोचनचे पप्पा आहेत का? पप्पांच्या समोर लोचन सांग, कोण आहे मित्र जो ज्याच्यापासून आपली सुटका आपण ठरवली तरी होत नाही आणि केली तरी तो करू देत नाही, असा कोण आहे मित्र? हे सांग बघूया, सांग रे मित्र. वर्गात असेल कदाचित तुझ्या तो. भाऊ नाही, नमस्कार, साष्टांग नमस्कार. कोण असेल बघा?
एकदम खास तुमचा माझा सगळ्यांचा असलेल्यांचा म्हाताऱ्या माणसांपर्यंत म्हणजे त्यांना समजतं. ज्याला मिठी मारायला लागत नाही, मित्राला हात द्यायला लागत नाही, फक्त अंगठा पुरतो, असा कोण आहे? आणि फक्त आणि एकच गोष्ट, झोपेत किती गाढ असतो तरी पहिला हात मोबाईलवरच जाणार. समजतं ना नाव त्याचं? समजतं ना मोबाईल तुम्हाला? तो खूप चांगला आहे, अतिशय म्हणजे जगातलं नॉलेज त्याच्यातून मिळू शकतं. पण तुम्ही काय बोटं वापरणार तुमची ते टाईप करण्यासाठी आणि काय ऐकणार हे त्याच्यात लगेच मिळतं बघा. त्यामुळे त्याला मित्र बनवा, पण त्याच्या आधीच जाऊ नका. त्याच्यातून तो तुमच्याकडे किती महागडा असो, लाखाचा मोबाईल असू दे, पण तुमचं जे काही ध्येय गाठायचं आहे तो हातात आल्यामुळे त्याला नावून ठेवून घेतलेली मला आवडणार नाही, मोबाईलला नाव ठेवलेलं मला आवडणार नाही. भाऊ नाही, बरोबर आहे ना? तुमच्यासाठी सांगतो, तो चांगलाच आहे. आपण कशाला वाईट वागून त्याचं नाव बदनाम करूया? जगात त्याच्या एवढं प्रेमच कोण करत नाही आणि बऱ्याच जणांना प्रेमात पाडलंय त्याने, सगळ्यांना. असा मोबाईल आहे खरंच. मग आता सांगतो खरं तुम्हाला, मोबाईल वाईट नाही, खूप चांगला आहे. पण आपण काय वापर करायचा आहे त्याचा, किती जवळीक करायची आणि काय घ्यायचं तेवढंच घेतलं तरी आयुष्याचा फायदा होऊ शकतो. आता किती जण मला, माझ्याकडे एक विद्यार्थी आला, तो सांगायला लागला मी युट्यूबला बघितलं कोरोनात आणि मी आरती वाजवायला लागलो म्हणून. म्हणजे आता येतोय कोणाला, तो जरा वयस्कर आहे, तर आता आला तर मला मी थोडं युट्यूबला बघून वाजवतो. म्हटलं क्लासला पप्पाच घेऊन या तुमचा. तर तो युट्यूबलाच बघलेलं तर युट्यूबवरच राहिलं ना, हातात आलं नाही ना. हातात येणं महत्वाचं आहे. तुम्ही बघाल आणि आपण दुसरं बघतो अनुकरण करण्यासाठी की आता पक्वादनाचा जर कार्यक्रम बघितला तर जबरदस्त पक्वादक आहे, वाजवतात. पण आपण काय करतो? फक्त बघतोच, त्याचं अनुकरण करायला जात नाही. अनुकरण का करावं की आपण कुठे आहात हे समजण्यासाठी आणि तसा प्रयत्न करायचा. हा प्रयत्न करा तुम्ही. गुरुजी तुम्हाला तुमच्या नशिबाने चांगले गुरुजी मार्गदर्शन करतात, चांगले गुरुजी मिळालेले आहेत स्वभावाने, विचाराने, सगळ्या गोष्टीने. कारण त्यांनाच त्यांचे आई वडील, आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, तुमचे आई वडील आहात तोपर्यंत तुम्ही श्रीमंत आहात. ज्यावेळी तुमच्याकडे पैसा कोट्याने अब्जावर येऊ दे, पण माझं आपलं खोळ्याचं मत आहे, सांगतो तुम्हाला की ज्यावेळी आपले आई वडील नसतील त्यावेळी जो गरीब होतो तो परत आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. एवढ्या आई वडिलांत ताकद आहे. आई वडील नाही, आता माझे आई नाही आणि वडील नाही, मी आता गरीब झालोय, माझ्याकडे भरपूर जरी श्रीमंती पुढे आले तर आई वडील माझे बघायला नाही. त्यावेळी ज्यांचे आई वडील आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतो की आहे तोपर्यंतच सांभाळा. आम्ही अरुण पवारांच्या कृपेने आश्रमात क्लास घेतो, तिथे आम्ही सगळं बघतोय. ती काय माणसं सगळं आहे बाहेर. मी अरुण परब साहेब, मी त्या दिवशी होतो, आलिशान गाडी लागलेली होती बाहेर आणि तो एक डायपरचं पाकिट जास्त लागलं पॅकेट, म्हणून तो भांडण करत होता कमिटी बरोबर. म्हणजे गाडी तो 30-35 लाखाची बाहेर उभं करतो आणि 500 रुपयेसाठी तो तडजोड करण्यासाठी प्रयत्न करतो. पण असे दिवस येऊ नये कोणावरती. आणि तुम्ही सगळ्यात आई वडिलांना उठल्यानंतर पहिला नमस्कार तुम्हाला सांगत असतील, आई वडिलांना पहिला नमस्कार करा, त्याच्यातच भगवंत सगळं आहे. आता माझ्याकडे आई वडिलांना मी नमस्कार करतो, पण माझा रोज नमस्कार उठल्यानंतर भगवंताला असतो. नंतर सन्माननीय व्यक्ती किंवा मोबाईलवर गुड मॉर्निंग शुभ सकाळ चालू होतात ते. खरं तर रियाज हा तुम्ही ठरवून समजा वेळ बसलात 1 तास, तर 1 तास रियाज कधीच होणार नाही ठरवल्यानंतर. कोण 1 तास रियाज करतो तुमच्याकडे? मला सांगा बघूया. मुलासाठी गुरुजींनी मुलांसाठी सांगायला सांगितलं म्हणून सांगतो. बरं 2 तास कोण करतो? 2 तास कमी वाटत असतील तर 3 तास कोण करतो? तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी तास वाढवत जाणार, मला वाढवायला काय. 4 तास कोण करतो? सार्थक 1 तास. मग 1 तास गेला नाही रे, 3 तास ना. मी जेवढ्या त्या वेळेला गेलो 4 तास. आभार, खूप खूप धन्यवाद तुला. अजून कोण करतात रियाज? बाळा तू किती वेळ करतोस रियाज? हा, किती मिनिटं 1 तासाची? हा, 10. 60 सेकंद किती? म्हणजे रियाज करताना मी कशाला सांगतो की तास मोजायचा,
60 मिनिटं मोजायची आणि 60 मिनिटांचा सेकंद किती होतात त्यावेळी रियाज थांबवायचं, अशासाठी सांगतोय. करू शकाल का तसं? एवढं करू शकाल ना? तुम्ही 1 तास करतात ना रियाज, समजा 1 तासाची मिनिटं किती झाली? 60 झाली. आणि 60 मिनिटांचे सेकंद किती होणार? किती होतील ते? कितीतरी होणार ना. मला माहितीच नाही म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही. होणार ना कितीतरी, होणार ना कितीतरी. ते तुम्ही शोधा. पण काय होणार ते शोधा म्हणून सांगितलं. तुमचे कधी 1 तास होतो आणि कधी ते 60 सेकंदाचं मी मोजतो आणि कधी 60 सेकंदाचे सेकंद शोधतोय, ह्याच्यात वेळ जाणार. त्याच्यामुळे वेळ शोधू नका. तुमचा रियाज तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळतो, घड्याळ लावून रियाज होत नाही कधी, की तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी तुम्ही जो काही बोल तयार करायला घेणार किंवा जो ताल तयार करायला घेणार, त्या तालात तुम्ही त्याच्यात तुम्हाला किती समजलंय, तुम्हाला तो त्याचं पाठांतर किती झालंय किंवा तुमच्या हातातून कसा निघतोय, म्हणजे त्याचा निकास कसा निघतोय आणि तो किती गोड लागतो, हा होणार. त्यावेळी तुमचा रियाज होणार. त्याला वेळेचं बंधन आहे आणि तुम्ही वेळ तुम्हाला मूड असेल त्यावेळी वाजवू शकता तुम्ही, आणि तसंच वाजवायचं तर तुमची अधिक चांगली प्रगती होणार. तुमचा वेळ रियाजासाठी अभ्यास करतात तरी राखून ठेवा. आता या वर्षीचं चांगलं उदाहरण की सार्थक आमचा 10वीला होतास ना, किती टक्के मिळाले तुला? 96. अभिनंदन तुझं. सगळ्यांनी जरा शाळा वाटवा. जरा सार्थक उभा. आणि एक क्षणभर सार्थक जामदार याने 10वीच्या परीक्षेत 96 गुण मिळवले, 96%. पण तोपर्यंत एकही कार्यक्रम सोडला नाही. आमच्या प्रत्येक महिन्याला फोन केला गेला तो मुलगा हजर व्हायचा. रात्री 12-1 वाजेपर्यंत थांबायचा, सकाळी शाळेत जायचा आणि तेवढं संयमाने आणि साधनेने त्याने केलं. म्हणजे तबल्यात प्रगती केलीच, पण 96% मिळवले हे पण कमी नाहीये. परीक्षा चालू असताना सुद्धा आलेला आहे. अभ्यास असा असतो. नाही, हे सगळ्या मुलांनी लक्षात घ्या की तुमच्याच क्लासमधला एक विद्यार्थी जर प्रगती करत असेल तर तुम्ही का मागे आहात हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. तुम्हाला विचारायचा आहे, आम्ही नाही विचारणार. प्रत्येकाने. आणि क्लासमध्ये गेला तर आपला स्वार्थ कसा साधता येईल, की दुसरा चांगला वाजवतो ना, गुरुजीने त्याला तेच बोल दिले, तेच बोल तुम्हाला दिले असेल तर स्वार्थ म्हणजे काय? तो चांगला वाजवतो, मग काय मेहनत करेल किंवा कसं वाजवतो त्याच्यात निरीक्षण, तुमचं निरीक्षण अतिशय महत्वाचं असतं. सार्थक खूप खूप अभिनंदन तुझं. आणि माझ्याकडे पण अशी 2 मुली आहे, ती परीक्षेला 10वीच्या येईपर्यंत ती क्लासला यायची. आणि एक मुलगा 10वीचा, त्याच्या वडिलांनी सांगितलं की आता तो 10वीला आहे, म्हणजे 9वी संपल्यानंतरच आता तो यंदा 10वी आहे त्याची, या वर्षी तो येणार नाही म्हणून त्याला 84% मार्क मिळाले 10वी. आणि ती मुली क्लासला यायची, तिला मी सांगितलं की तुझी 10वी आहे आणि आता तू परीक्षा चालू होणार तुझी, आता तरी थांब. तर ती मी सांगितलं म्हणून थांबली. तिला 94% मार्क मिळाले. म्हणजे आपण जे कागद आपण डोक्यात घालतो की अभ्यास करून वादन करून किंवा अभ्यास होत नाही, उलट वादन करून आणि गाणं करून मेंदू शार्प होतो. तो तुमचा झोपे काढून आणि नुसता अभ्यास पुढे ठेवून तुम्ही त्याच्यात सक्ती केला वाचत राहा म्हणून, तर ते वाचेल पण तो वाचणार नाही, कारण डोक्यात जाणार नाही ते सगळं. त्याच्यामुळे डोक्यात जाईल एवढा वेळच अभ्यास खूप तसाच रियाज करा. आणि उत्तम तुमचे अजून एक आठवण सांगतो. तुम्हाला प्राजक्ता परब एक विद्यार्थिनी आहे गुरुजींची, ती गोव्यात इथे यायची. रात्रीच्या स्पर्धा 2-2 यंदा तिने एका वेळी 3 स्पर्धा केल्या 2 ठिकाणी. तर एका वेळी मी परीक्षक होतो, दुसऱ्या वेळी मी प्रतिस्पर्धी होतो. म्हणजे आमचा संघ होता. एका वेळी पुढे आपण परीक्षणाला होतो, तिथे आपण बांद्यात तिकडे पुढे परीक्षा होतो, तुम्ही आणि मी परीक्षक होतो. तिथनं मी विलवडे. तिथनं रात्री मी गावदमा मंदिरकडे ह्याला बक्षी विधानाला भाऊसर. आणि इथे पण तबलावादक प्रथम क्रमांक, तिथेही पण तबलावादक प्रथम क्रमांक. आणि सकाळी 6:30 वाजता ती परत गोव्यात हजर झाली कॉलेजमध्ये. विचार करा, जर करायचं असेल तर काहीही करू शकतो आपण. हे उत्तम उदाहरण सांगितलं मी. तर सगळ्यांनी आई वडिलांचा मान ठेवा. जे काही तुम्ही शाळा शिकत असाल त्या गुरुजनांचा मान ठेवा. समाज आपल्याला घडवतो त्यांचा जास्तीत जास्त मान ठेवा आणि आपल्या गुरुवर्यांचा मान ठेवा. आणि आपल्याला काय करायचं आहे हे फक्त त्याचा थोडा आपण मॅप लावतो ना, कुठे जायचं आहे तो मॅप आपण योग्य दिशेला घेऊन जातो. तसं भगवंताला स्मरून सगळं मॅप लावा तुम्ही. कारण आपल्याकडे हे मला खूप समजतं म्हणून एक साहेब सांगत आहे मी, पण वारकरी संप्रदायामध्ये एक घेण्यासारखी गोष्ट असं की
त्याला स्वतःचं खाणं पिणं किंवा संडास बाथरूम समजला की त्याला पहिली माळ घालतात आणि ते संप्रदायात सोडतात. किंवा आता आळंदीत हजारो विद्यार्थी आहेत, 500-500, 700-700, 1000 किलोमीटर पासून तिथे त्या गुरुकुलला राहायला येतात. एका गुरुकुलला 1000 विद्यार्थी, 500, 700, 200, 300 असे विद्यार्थी, म्हणजे सगळंच तिथे द्यायचं. दिवाळीला सुट्टी आणि मे महिन्यामध्ये सुट्टी, तोपर्यंत वडील आले तर भेटणार तिथे. रोजची शिस्त त्यांची ठरलेली आहे. त्यांचा फक्त एकदा आपल्या लक्षात यावं म्हणून सांगतो की पहाटे ते 2 वाजता उठतात. सकाळचं सांगू की पहाटेचं पहिलं सांगू? पहाटे 2 वाजता उठतात. दिवस उजाडतो तिथपर्यंत त्यांचा रियाज चालू असतो. कुठे असतो चालू? माऊलींच्या ठिकाणी, इंद्रायणी काठावरती. ते बसायला खाली जादव वगैरे असं काय नाही, गोळीतच असतात ते. व्हिडिओ पण आता हा खूप आहे आणि आम्ही स्वतः बघितलेले अनुभवलेले आहे. तर ते उजाडलं की आंघोळ केली की ते गुरुकुलला जाऊन चहा पाणी सगळं झालं की ते पक्वाच्या क्लासमध्ये गेले. क्लास संपला की ते शाळेचा अभ्यास केला की शाळेत गेले. शाळेतून आले की पहिला पक्वाचा क्लास, नंतर शाळेचा अभ्यास झाला की संध्याकाळी त्यांचा हरिपाठ चालू झाला. हरिपाठ चालू झाला की रात्री त्यांचे 8-8:30, 9 पर्यंत झोपणार ते, की सकाळी परत पहाटे 2ला उठणार. लाईट नाही काय नाही. आता लाईट इंद्रायणीच्या काठावर असते म्हणून तिथे जातात ते लाईटमध्ये, नाहीतर काय काळोखात पण बसलेले असतात. कारण आम्ही एकदा आळंदीच्या कार्यक्रमात गेलो त्यावेळी यांना आम्हाला पण माहिती असणार की आम्ही आमचे सगळे महान व्यक्तिमत्व सगळे आम्ही पक्वाज वादनासाठी गेलेलो आळंदीत. 9034 म्हणजे ज्ञानेश्वरीचे ओवे आहेत तेवढे पक्वाज वादकांचा संकल्प होता. तर त्या कार्यक्रमात गेलो तर आम्ही वरच्या माडीवर झोपलेलो. तर खाली 2-2:30 वाजता कडाक्याच्या थंडीत पक्वाज चालू झाले वाजायला. काही वादकांना, आता वादकच होते जास्त, काही वादकांना झोप मोड झाली, अरे एवढ्यातच वाजवायला सुरुवात केली. काही आनंद झाला. तर थोडा रियाज करून ते उशिरापर्यंत, म्हणजे जशी सकाळ होईल तेवढा त्याचं स्पीड वाढवत जातात ते आणि मग संपवतात. तर इतकं समाधान वाटलं की खरं जीवनाचं सार्थक त्या मुलांकडे किंवा त्यांचं त्या देहाचं काहीतरी पुण्य आहे म्हणून ते माऊलींच्या ठिकाणी रहिवास करतात आणि त्यांना ते सगळं ज्ञान मिळतं. पण आपल्याला हे ऐकण्याचं तरी भाग्य मिळालं म्हणून नमस्कार केला. आणि आम्ही सगळेजण गरम पाण्याचे आंघोळ शोधत होते, पाणी करायला. गरम पाणी सगळ्यांना कुठे मिळणार गरम पाणी? मी म्हटलं मी इंद्रायणीत चाललो, कोणाला यायचं असेल तर या. तर येऊन बाहेर आता थंडी वाजते म्हटलं थंडी वाजणारच ना, तुम्ही आंघोळ केलात की थंडी जाणार. मग पहिली आंघोळ मी केली आणि नंतर बाकीच्यांनी आंघोळ केली. आम्ही फ्रेश होऊन परत रियाजाला गेलो. अशी वेळ असते, त्यांचा असा दिनक्रम असतो. त्याच्यामुळे तिकडचे पक्वा वाजत बघा, हात लावला की ते स्पीड गाठतातच भयंकर. कारण ते ओरिजिनल मध्ये अभ्यास चालू असतो. कारण तन मन धनाने तिथे आलेले असतात. ते अतिशय आपल्या देहाचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव, जिल्ह्याचं, महाराष्ट्र राज्याचं सगळं नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी मात्र त्यांच्यावर आहे. तशी आपल्यावर सुद्धा थोडीफार आहे. ह्या प्रयत्नातून आपण आपल्या गुरुजनांचं नाव उज्ज्वल कराल यात शंका नाही. तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य, आरोग्य भगवंत पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला सर्वांनाच उदंड आयुष्य देवो. तुमच्याकडून हरिनामात जास्तीत जास्त तुमच्या देहाकडून करून घेऊ, श्रवण भक्ती करून घेऊ आणि तुमचे सर्वांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद आमच्या मागे राहावे. मी काय सुरुवातीलाच नकार देत होतो, कारण मला 2-3 चॅनलने सुद्धा बोलवलेलं आहे मुलाखतीला. मला मोठं होतंय असं वाटायला लागलं म्हणून मी तिथे गेलो नाही. खरं सांगतो प्रामाणिक, अजूनही ते बोलवतात. तुमची जी मुलाखत राहिली ती म्हटलं मला थोडं समजायला लागलं की येतो म्हणून सांगितलंय मी. त्यामुळे वारण सरांचं नाव घेतलं आणि तुमच्या डेअरिंग नेहमीवरती जातो म्हणून सांगितलं स्टेजवर. पण असो, आमचे योगेश बुवांबद्दल सांगायचं, त्याने मगाशी सांगितलंय की सुरुवाती योगायोगाने आपली जोडणी होती. त्यावेळी तर म्हणजे ते एक विषय आता घेतो की त्यावेळी सायकलने प्रवास करताना सुद्धा कठीण होता. आंदूरला तेंडोली मकरंद आमचा, म्हणजे त्याचं न घेऊन चालणार नाही. मकरंद माझा वर्ग मित्र. मग गाण्यातली ही पालखीला वगैरे भेटायला लागल्या, तिथून पासून जवळीक झाली. प्रसाद प्रभू आहे आणि मग मी मकरंदकडे यायचो. भजन असते की ते मकरंदच्या जुन्या घरात आम्ही झोपायचो हे सगळे. तर रात्री भजन करायचं प्रसाद बुवांचं, ते नो लिमिट भजन. आता भजन चालू झालं, रे चल संपवणं चल मागे जाऊ काय म्हणून सांगतं. पण त्यावेळी भजन
अरे जास्तीत जास्त होईल तेवढं, आणि त्याचा फायदा आम्हाला झालाय त्या गोष्टीचा, म्हणून तर खास सांगतो. आणि मकरंद ऋषिकेश त्यावेळी छोटा त्यांच्या वयाने, आणि आता तर तो खूप मोठा आहे, पण मकरंदमुळे योगेशशी यांची ओळख झाली. मग अशी जवळीक होत गेली ती कुठेतरी ते ऋणानुबंधाच्या गाठी असतात, त्यामुळे ते सगळं ठरलेलं जसं असतं, म्हणजे रिहर्सल करून करतात तसं आमचं झालेलं होतं. त्याच्यानंतर बरोबर माझ्या घरी योगेश बुवांचं येणं झालं, सगळं भजनच असायचे, भजन त्यावेळी. अशामुळे सहवास लाभला. त्यांच्या सहवासात आम्हाला थोडं काहीतरी समजायला लागलं, हे आमचं आम्ही भाग्य समजतो. त्याच्यानंतर योगायोगाने रामकृष्ण हरी ग्रुप निर्माण झाला. त्याच्यात योगेश बुवानी भजन केलं. पहिलं आपलं पाडगावकर बुवानी भजन केलं. त्याच्यानंतर योगेश बुवांना आम्ही सांगितलं तुम्ही भजनाला बसा. तो नाही, स्पर्धा होती त्यावेळी, म्हटलं तुम्हाला नाही जमलं तर पुढची गाणी मी म्हणतो, पण डेअरिंग करा तुम्ही. पाठात स्पर्धा होती नॉनस्टॉप. त्यावेळी खूप मोठमोठे भजने होते. कृष्णाराव होते, आचऱ्याचं भजन रवी गुरुवांचं, खूप जण, विश्वास प्रभू देसाई होते. त्यावेळी भजन याने करतो म्हणून सांगितलं, ह्याने म्हणजे चुकून म्हणतो, यांनी भजन करतो म्हणून सांगितलं. आम्ही एक दिवशी पाडगावकर मी रिहर्सलला येत होतो, तर म्हणलं आता माझा मूड नाही, आता भजन मला जमणार नाही म्हणून सांगितलं. तर म्हटलं परत त्याचं कारण आज सांगतो ना. त्याचं कारण असं होतं की मला तेव्हा हार्मोनियमवर सा लावायचा हे सुद्धा माहित नव्हतं. माझ्याकडे हार्मोनियम पण नव्हती, आणि अट अशी होती स्पर्धेची, हार्मोनियम वाजवून भजन करा. मी ते पहिलं भजन षडज आणि पंचम धरून केलं, आणि योगायोगाने तिथे 3 नंबर आला, म्हणून मग पुढे योगेश प्रभू भजनात गेला. हे आता सद्भाग्य म्हणू की दुर्भाग्य मला माहित नाही, कारण मी शास्त्रीय संगीताचा चाहता आहे. पण यांनी जे वाक्य सांगितलं हे 100% खरं आहे. त्या दिवशी मी भजनाला आधी 2 दिवस आले आणि मी नकार दिला की मला जमणार नाही, एवढा घाबरलो होतो. पहिली डबल बारी आयुष्यात केली तेव्हा सुद्धा आदल्या दिवशी डबल बारी मी कॅन्सल केली होती. कुणकी नाही नामदेव नाही इथे असो, गावाचं नाव विसरलो, उमरसला डबल बारी केली होती. त्या डबल बारीला मला वाटतं अरुण राव, सुरेश राव, आमच्या भोमवाडीतले जवळजवळ 40 माणसं आली होती काय करायचं डबल बारी हे बघण्यासाठी. आणि 2 दिवस आधी माझ्याकडे सुरेश राव येऊन बसले होते, ए शलाव बाया, ए ह्या बरोबर बाया. मला त्यातला गंधच नाही, डबल बारी हा विषयच नव्हता माझा. आणि आदल्या दिवशी मी कॅन्सल केली होती डबल बारी. परत एकदा आनंद मोरेमुळे डबल बारी केली. आयुष्यात 10 डबल बाऱ्या केल्या. मला समजलं की मी डबल बारीसाठी जन्माला आलेलो नाही. त्या दिवशी बंद केल्या. आणि सांगायला याची हरकत नाही की कीर्तन अलंकार भाऊ नाही, आमचे माझे मामा, माझे उदयप्रभू, माझा भाऊ, सगळ्यांनी मला जबरदस्त सांगितलं की आज जर तू डबल बारी बंद केलं नाहीस तर पुढे आयुष्यात योगेश प्रभू तुझं नाव शिल्लक राहणार नाही. आजच थांबलो, सुदैवाने बरं झालं. तर योगेश भुवनचं हे त्याने आपली कथा सांगितली की ते काय ठरलं, अजून की जरी त्यांना भजनाला बोलवलं तरी आधी सांगितलं असेल तर परत 2 दिवसांनी विचारतो बाबा येणार नको. कारण कधी एक व्यक्तिमत्व असं आहे त्यांचं, तरी कधी कुठचं नाही म्हणू शकतात. म्हणजे हे प्रेमाचं सांगतोय. तर 2 दिवसांनी भजन ठरलं. मग म्हटलं बस तुम्ही बसा भजनाला. मी म्हटलं तुमचं ज्यावेळी गाणं थांबेल समजेल ना त्यावेळी मी म्हटलं चालू करतो बाबा गाण्या म्हणून, माईक दिला की झालं म्हटलं असं. आणि कॉन्फिडन्स शेवटी आत्मविश्वास द्यावा लागतो, आणि त्यातून आम्ही भजन एकदम उत्तम भजन झालं. म्हणजे होणाऱ्या ऐकणाऱ्यांना सगळ्यांना आवडलं, आणि भजनाचा सुद्धा नंबर आला. आणि त्या दिवशी वैशिष्ट्य असं होतं बुवा, माझ्या उजव्या बाजूला बसले होते प्रभू देसाई, विश्वास प्रभू देसाई, आणि डाव्या बाजूला बसले होते रवींद्र शैवगुरव. दोघेही तेव्हा 1 नंबरला होते. आणि पाडगावकर बुवा तोपर्यंत आमचं भजन चालू होतं, म्हणजे आम्ही नंबरात होतो, पण बुवा पाडगावकर होते, मी नव्हतो, मी कोरस मध्ये असायचो. अचानक मग बुवामध्ये बसल्यानंतर काय होईल अवस्था तुम्ही विचार करा. अशा कंडिशन मध्ये याने हात दिला, धीर दिला. मी आपला हात देण्याचा कार्यक्रमच करतो काय, कारण हाताशिवाय आणि काही करू. तर असो हे जुन्या आठवणी आहे. खूप बरं वाटलं, आणि मोठी जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिलेली आव्हाने. परंतु काय म्हणा, नाही म्हटलं तर भावना दुखावतील म्हणून मी वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला सांभाळून घेतलात, खूप प्रेमळ प्रश्न विचारला, मला त्यामुळे प्रेमळ उत्तर देता आली. आणि सर्वांची म्हणजे काय सगळ्यांची कृपादृष्टी या विश्वकर्मा संगीत विद्यालयावर ठेवा, आणि आमच्या आबावरती पण ठेवा. सर्वांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो. आमचे गुरुवर्य भाऊ नाईक आलेले आहेत. तुम्ही गुरुवर्य आम्ही म्हणतो ते तुम्ही म्हणून घेऊ शकता, कारण तुम्ही त्या योग्यतेचे आहात. मला त्याने एक फक्त शपथ घातलेली आहे, म्हणजे विनंती केलेली आहे की भगवंत कधी पूर्ण करतोय ते बघतो. आदोलाईच्या मंदिरात कीर्तन चालू असताना
मला सांगितलं तुम्ही या गादीवरती कधीतरी उभं राहायला पाहिजे. अरे बापरे. पण झालंय काय, त्या अजून ते डोक्यात जात नाही, कारण आमचे गुण बदलत नाहीत ना, तोपर्यंत आम्ही कीर्तन कसे करणार असा विषय झालेला आहे. म्हणजे थोडक्यात कीर्तनकाराचे गुण हे त्या सात्विक गुणापर्यंत किंवा ते वाचन तेवढं लक्षात ठेवणं हे व्हायला वेळ लागेल असं वाटतंय. पण तुमच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने कधीतरी योग येईल असं वाटेल. बघे कधी येईल, असेपर्यंत आला म्हणजे झालं. धन्यवाद. धन्यवाद. आणि सर्वांना खूप खूप मुलांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. ती कंटाळणार, कारण त्यांच्या ऐकण्याच्या बाहेरचं आहे सगळं. काय यायचं आमचं वादन आहे आणि यांची बडबड लावली. पण आम्ही सुद्धा अजून गुरुजींकडे गेलो तर वादन शिकायला जात नाही, ते काय सांगतात तेच ऐकायला जाते. त्यातून खूप माहिती मिळते सहज, ती आपण घेण्यावरती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अजून ज्येष्ठ श्रेष्ठ सगळं माणसं आमची येत आहेत. पिंटू वेतरकर, आमचे गजा मिस्त्री, अक्षय सरवटकर, सर्व मोठ्या माणसांना माझा आणि इथे बसलेल्या सर्वांना, तसे आबाचे आई वडील. मी एक सांगितलेलं वाक्य मुलांना लक्षात ठेवा की ज्यावेळी तुमच्याकडे संपत्ती भरपूर असेल पण आई वडील नसेल तर त्या क्षणात तुम्ही गरीब झाला. त्यामुळे आई वडील असेपर्यंत जी काय श्रीमंती भोगायची आहे ती त्यावेळी भोगू शकतात. आणि आई वडिलांना हेच सांगायचं आहे की आई वडिलांना कधीही विसरू नका. त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी ठेवा. त्यावेळी ते ज्यावेळी खुश असतील त्यावेळी भगवंताची कृपा तुमच्यावरती 100% झालीच समजा. माझं बोलणं खूप होत असेल, झालं असेल किंवा वेडवाकडं काही आलं असेल मुखातून तर मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. आपण बहुमूल्य वेळ काढून इथे आलात. सगळ्या आमच्या प्रश्नांना जे जे काही प्रश्न तसे मी सगळे सरळ प्रश्न विचारले तरी सुद्धा तुम्ही सरळ उत्तर दिलं, गोड शब्दात दिलं. जे सुनवायचं असेल ते सुद्धा गोड शब्दात सुनावलं मुलांना. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आबाची तीव्र इच्छा होती, आबा मेस्त्रीची तीव्र इच्छा होती की आपल्या गुरुजींचं एकदा तरी आपण मुलाखत या स्वरूपात बोलणं, मुलांपर्यंत पोहोचावं आणि त्याचं माध्यम मी झालो. मला त्याचा आनंद आहे, कारण तुमच्या दोघांबरोबरच अनेक वर्ष मी आहे. जवळपास 2008 मध्ये तुम्ही माझं भजन वाजवायचं कमी केलं. त्या दिवशी आबा मेस्त्री माझ्या भजनात आले, आशिष सडेकर आले. म्हणजे संबंध कुठेही तुटला नाही. त्याच घराण्यात आम्ही अजूनपर्यंत तुमच्या बरोबर आहोत. आनंद मोरे यांचे शिष्य आज आमच्या बरोबर वाजवायला आहेत कितीतरी वर्ष. यासाठी खूप खूप आवड आहे त्या गोष्टीची आणि धन्यवाद देतो. मी भजन थांबवलेलं नाही आणि मी भजन कोणाचंही थांबवणार नाही. आणि डबल बारी मी 7-8 वर्ष 10 वर्ष जात नाही डबल बारीला. पण कोणाचं तरी आता एक विषय नाही सांगतो, एक मिनिट मला आठवलं ते सांगतो की आता भजन चालू होणार डबल बारीचं आणि त्याचा वादक समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर 100% वाजवणार मी, कोणाही गो असू दे. पण मुद्दा म्हणून मी जात नाही, कारण इथेच गोडी लागली तर ती मोठ्या गोडीत जाण्याची हौस राहिलेली नाही आता. पण तुम्ही म्हणतात जे मला तुम्ही थांबवलं, तुम्हाला मी थांबवू शकत नाही. तुम्ही मला थांबवलं म्हणतात तर योग्य आहे ते. आणि मी कधी थांबणार नाही भजनासाठी. कोणाचंही भजन असं नाही. आम्ही मागे भाऊ नायकांकडे तिकडे आम्हाला बोलवलं तर रात्र कितीतरी भजन दर्जेदार गुरु आमचे हे होते, संजय दळवी वगैरे होते. त्यावेळी आपण अचानक योगायोग झालेला आनंद घेता येतो. भजन मी थांबवणार नाही. खरं तर एक प्रश्न माझा राहिला. परवा दिवशी मारुती मंदिरमध्ये भजन रत्न अनिल पांचाळबुवांचं भजन आपण जाऊन वाजवलं. त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे आणि अजूनही तुम्ही भजनाचं आयत्यावेळी जाऊन सादरीकरण करता. म्हणजे आम्ही बोलवायला कधीतरी हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे त्याबद्दल 1-2 शब्द सांगाल पटकन. खरं आहे, त्यावेळी हरिनाम सप्ताह निमित्त भजन होतं आणि वातावरणच तयार झालेलं असतं. आणि अनिल बुवाने मला 1 महिन्यापूर्वी फोन केला, बुवा 21 तारखेला भजन सांगितलंय, तुम्ही याल का? तर म्हटलं कुठे आहे? तर मारुती मंदिर कोडा. म्हटलं हरकत नाही, करूया, रिहर्सल घेऊया म्हणून सांगितली त्यांनी. माझं त्यावेळी घरी काम चालू असल्यामुळे त्याला वेळ नसायचा आणि अशा वेळेत बरीच वर्ष भजन आम्ही त्यांची वाजवली, स्पर्धा केली, खूप काय रेकॉर्डिंग वगैरे केली. पण हल्ली संपर्क नाही ना, त्याच्यामुळे 10 वर्ष भजन थांबलेली. त्या दिवशी त्याने फोन केला, करूया, तर म्हटलं करूया भजन. आणि अचानकच आम्ही तिथे जमा झालो संध्याकाळी. आमचे वारद सर होते, त्याने शूट केलंय आम्हाला तिथे. तर तिथे भजन करताना जे वातावरण निर्मिती झाली काही वेळेला, म्हणून मुलांना सांगतो तुम्ही जर तालात ते वादन सगळं ठरवून गेलात म्हणून ते तिथे सादरीकरण होईलच असं नाही. तो तुमचा अनुभव लागतो. त्यामुळे थोडाफार तिथे म्हणजे ओपन वादन करायला मिळालं आणि एक समाधान मिळालं.
ऐकणारे श्रोते आपल्याला ऐकायला आले तर काहीतरी आपली पण जबाबदारी थोडंफार द्यायचं, भजन सांभाळून देण्याची जबाबदारी. त्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण आणि सप्ताह आणि दुसऱ्या दिवशी मला वारीला जायचं होतं, त्याच्यामुळे ते वातावरण अंगात तयार झालेलं होतं. त्याच्यामुळे पखवाजही तसाच वाजलं असं हे म्हणतात. मी वाजवलं नाही, माझ्याकडून भगवंत वाजवून घेतो. आणि कधीही मी रियाज करताना किंवा कार्यक्रम करताना म्हणजे गायन करताना किंवा तर मी गातो असं मला कधी अजूनपर्यंत जाणवलं नाही. मी बसताना सांगतो हे जे काय आहे ते तुझं आहे, तुला गोड करून घ्यायचं आहे काय कडू करायचं, मला काय त्याच्याशी जोडलेलं नाही. माझं काय तुला म्हणजे भगवंताला प्रेमाने सांगतो की आहे ते तुला काय करायचं आहे. आनंद मोरी हे झिरो किंमत आहे, तिथे तुझ्या नावाला किंमत आहे. त्याच्यामुळे त्याच्यात विश्वास ठेवून मी आजपर्यंत बिनधास्त प्रवास करत आहे. हे मात्र भगवंताची कृपा आहे. त्याच्यामुळे मी परत माईक थांबवलेला घेतला की तुम्ही मला सांगितलं 2008 साली थांबवला, मी थांबवलं नाही. माझं दुसरी गोष्ट मी स्पर्धा थांबवली वाजवायची, कारण आबा त्यावेळी वाजवायचा, त्यानंतर आशिष आला तो वाजवायचा, शुभम जाधव वाजवायचा, खूप जण मुलं वाजवायला लागले. त्यावेळी त्यांचेच पालक मला सांगायला लागले, हो सर ते मुलं वाजवतात आणि तुम्ही कुठे परत वाजवायला येतात, म्हणून मी भजन थांबवलं. त्याच्यानंतर मी थांबवलं म्हणून रामकृष्ण हरी थांबलं का सांगा. एक दिवसाचं भजनात तुम्ही तर रामकृष्ण हरी भजन थांबलं का? नाही, तेच सांगतोय मी, तुमच्या घराण्यातली मुलं आम्हाला मिळाली, आबा मिळाला, आशिष मिळाला. कारण ते भजन थांबू नये. मी वाजवायचो भजन किंवा माझं भजन म्हणून मी वाजवायचो, तिथे मी मला वेळ म्हणजे माझे कार्यक्रम असल्यामुळे चालू लावते. कारण योगेश बुवांना त्यावेळी पूर्ण वेळ नसायचा, स्पर्धा सातत्याने करायला. त्यावेळी कृष्णराव मला आग्रहाने बोलवायचे, त्यांची सातत्याने भजन, त्याच्यामुळे आवाज यायचो. म्हणजे आशिषला द्यायचो आणि आशिष माझ्याकडे शिकायला यायचं म्हणून त्याला तिथे चान्स मिळाला आणि आता तो बुवा पण झाला. हे मला विचारतात तर मला रामकृष्ण हरी भजन मंडळाने जरी आता कुठच्या एका गोष्टीला निमंत्रण नाही दिलं तरी ते भजन माझं आहे. आणि ते भजन माझं असण्यापेक्षा नाव मी ठेवलंय ते परमपूज्य नामदेव महाराज दिवसभर आमचं नाव घ्यायचं ठरवलं योगेश भावांच्या घरी. आता भजन मंडळाला नाव वेगळं द्या म्हणून. त्यावेळी सावंतवाडीत जाताना महाराज रिक्षा दिसली म्हणून मी थांबलो. महाराज रामकृष्ण हरी भजन जोरदार करायचे. संतांची कोण किंवा काय असते तर त्यांनाच माहिती असतं. खुशीत रामकृष्ण म्हणायचे. माझी गाडी बघून उमेश प्रभू थांबले, त्याने त्यांना ऐकवलं आणि ते योगेश बुवांकडे संध्याकाळी भजन करायचं आणि नाव ठेवूया भजनाला म्हणून आम्ही भजन करायला जेवायला बसलो. त्यावेळी चर्चा व्हायला लागली, नाव काहीतरी ठेवूया. तर मी म्हटलं तुम्ही काय आवडेल सर्वांना मध्ये ठेवा. तर नाही तू सांग म्हणून सांगितलं. म्हणून मी सांगितलं, म्हटलं आज महाराज भेटले आणि महाराज रामकृष्ण हरी म्हणायचे. वस्तुस्थिती घरी आहे ना, मी अंदादेवीच्या समोर सांगतो, मला श्रेय घ्यायचं नाही त्याचं, परंतु सांगतो वस्तुस्थिती की महाराजांचा प्रसाद काय असतो आणि त्याने रामकृष्ण हरी नाव म्हणजे ते घ्यायचं. तो आम्ही नाव सर्वांना मध्ये ठरलं आणि तिथपासून रामकृष्ण हरी कधी थांबलं नाही. भजन अखंड चालू आहे. मी नसेल तरी भजन अखंड चालू आहे, आजही भजन चालू आहे ते. त्यामुळे मला आनंद आहे. समजा मी आता तुम्ही म्हटलं थांबवलं आणि मी तुम्हाला म्हटलं थांबवलं तरी त्याचं महत्व नाही. भजन चालू आहे याला मी महत्व देतोय. धन्यवाद. अशा प्रकारे काही वेळा मनातल्या गोष्टी मनातच राहतात, प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यापेक्षा प्रश्न विचारले तर चांगलं नाही का, हा उद्देश मनात ठेवून आम्ही आज इथे वार्तालाप केला. खरं तर हे आम्ही घरी पण विचारू शकतो. विचारण्यापेक्षा खरं तर मी आनंद मोरे आणि आबा गेली कित्येक वर्ष एकत्र आहोत. मला वाटतं आनंद मोरे बरोबर मी जवळजवळ 2000 सालपासून आहे, आज 26 वर्ष पूर्ण झाली. तर कुठल्या गोष्टी विचाराव्यात, कुठल्या गोष्टी विचारू नये यापेक्षा मला सगळंच माहिती आहे. हे फक्त मुलांना कळावं म्हणून मी हे प्रश्न विचारले. काही चुकलं असेल तर मोठ्यापणाने मला माफ करा दोघांनी. आणि प्रेक्षक जन हो, हा मोठेपणा किंवा काहीतरी आम्ही केलंय हे दाखवण्याचा उद्देश नाहीये. हा उद्देश असा आहे की तुमचे पाल्य आज जे शिकतायत त्यांनी काय केलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय त्यांना दाखवलं पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे. आज जसं आनंद सरांनी सांगितलं की वेळ बघून रियाज केला जातो, तो रियाज माझ्या घरी पण होतो. वेळ बघून घड्याळाचा काटा 6 वर चालला की तबला बंद, होय ना गंगा? सगळीकडे असंच चालतं. पण त्या दृष्टीने सुद्धा आपण पाल्यांना, माझ्या मुलाला मी काय दिलं पाहिजे, कोणत्या क्षणी दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे आणि का दिलं पाहिजे याचा विचार पालकांनी करावा. यासाठी हा सगळा एवढा खटाटोप होता. मी परत एकदा आपले आभार व्यक्त करतो. श्री आनंद मोरे, आपण जिल्ह्यात एक असं नाव आपला दबदबा निर्माण केला की जो
वादनामध्ये आहेच. आता तर सरळ सरळ तुम्ही बुवा म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालाय आणि आमच्या भाऊनी सांगितल्याप्रमाणे उद्या तुम्ही कीर्तना उभे राहिलात की आम्हाला क्षेत्रच उरणार नाहीये, त्याची खंत मला जास्त पडली आहे. असो, पण आपल्या तुमच्या या उत्तुंग भरारीसाठी आम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आयुष्यभर आपली मैत्री अशीच टिकून राहो ही ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद.